मित्रांनो, जर आईची साथ तुमच्यासाठी अनमोल असेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा. जिथे महाकाय कंपन्यांचा धुराड्यातून निघणारा धूर आणि रात्रंदिवस चालणाऱ्या मशिनरींचा आवाज माणसाला यंत्र बनवून टाकतो. मी सूरज पुण्यातून इंजिनिअरिंग पूर्ण करून इथे एका ऑटोमोबाईल प्लांटमध्ये प्रोडक्शन इंजिनियर म्हणून रुजून झालो होतो. माझं आयुष्य म्हणजे सकाळी अलार्मच्या आवाजाने सुरू होणारे धावपळ आणि रात्री उशिरा थकल्या भागल्या हाताने बनवलेलं अर्धवट जेवण. मी ज्या सोसायटीत राहत होतो तिथे प्रत्येक फ्लॅटमध्ये एक वेगळीच गोष्ट दडलेली असायची. माझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारे कुलकर्णी कुटुंब म्हणजे दिसायला अगदी आदर्श, पण त्या घराच्या भिंतींना विचारलं असतं तर कदाचित वेगळंच काहीतरी ऐकायला मिळालं असतं. कुलकर्णी काका, जे माझ्यापेक्षा वयाने मोठे आणि एका नामांकित टायर कंपनीत शिफ्ट इन्चार्ज होते, त्यांची नोकरी म्हणजे 3 शिफ्टचे चक्र. कधी ते पहाटेच्या अंधारात कामावर जाय, तर कधी रात्री अपरात्री घरी परतायचे. या चक्रात मनीषा काकू मात्र घराच्या चौकटीत बंदिस्त झाल्या होत्या. मनीषा काकू वय साधारण 36च्या उंबरठ्यावर, पण त्यांच्या सौंदर्यात एक अशी मोहिनी होती की ती शब्दात पकडणे कठीण होते. सुती साडीचा पदर नीट सावरलेला, कपाळावरची ठसठशीत कुंकवाची टिकली आणि डोळ्यात साचलेला एक खोलवरचा एकाकीपणा. जेव्हा त्या गॅलरीत उभ्या असायच्या तेव्हा त्यांचं लक्ष समोरच्या अथांग आकाशाकडे असायचं. जणू काही त्या तिथे आपलं हरवलेलं आयुष्य शोधत होत्या. आमची सुरुवात अगदी साधी होती. मी एकटाच राहत असल्यामुळे मला अनेकदा घरच्या अन्नाची ओढ लागायची. सुरुवातीला फक्त नमस्कार करण्यापुरती असलेली ओळख हळूहळू आज काय भाजी केली इथपर्यंत पोहोचली. सूरज, आज तुझा डब्यावाला आला नव्हता का? एके दिवशी संध्याकाळी मी ऑफिसवरून परतत असताना त्यांनी दरवाज्यातून विचारलं. हो काकू, आज तो आजारी आहे बहुतेक. मग काय, आता बाहेरूनच कसतरी मागील, मी थकलेल्या आवाजात म्हणालो. छे, बाहेरच खाऊन डब्बेत बिघडून घेतोस. थांबा, मी पिठलं भात केलाय आणि गरमागरम पोळ्या पण आहेत. 2 मिनिट थांब, डब्बा देते, त्या हक्काने म्हणाल्या. त्यांच्या त्या हक्काने बोलण्यात एक अशी उब होती जी मला माझ्या आईशी आठवण करून द्यायची. पण त्या दिवसापासून आमच्यातील संवादाचा सूर बदलला. त्या जेव्हा मला डब्बा द्यायला यायच्या तेव्हा त्यांच्या हाताचा स्पर्श चुकून जरी माझ्या हाताला झाला तरी माझ्या मनात एक वेगळी शिरशिरी उमटायची. हे अनैतिक होतं की फक्त एक ओढ, हा विचार मला सतवत राहायचा. एके दिवशी अजोर धरला होता चाकांचा हवामान, म्हणजे कधीही पाऊस सुरू व्हायचा. मी माझ्या लॅपटॉपवर काम करत होतो आणि अचानक धप्प करून लाईट गेली. पूर्ण परिसर अंधारात, पुढला इंटर पण काम करत नव्हतं. मी मोबाईलची टॉर्च लावून बाहेर आलो. समोरच्या फ्लॅटचा दरवाजा अर्धवट उघडा होता. काकू, मी हळूच हाक मारली. आतल्या बाजूने मेणबत्तीचा थरथरणारा प्रकाश दिसत होता. सूरज, तू आहेस का? या आत खूप भीती वाटते. अशा अंधारात त्यांचा आवाज थरथरत होता. मी आज गेलो. काकू सोप्यावर बसल्या होत्या. त्या घरात फक्त आम्ही दोघंच होतो. मेणबत्तीच्या त्या मंद प्रकाशात काकूंचे रूप अधिकच खुलून दिसत होते. त्यांच्या डोळ्यात आज एक वेगळीच आर्जवी होती. सूरज, कधी कधी वाटतं या अंधाराने आयुष्यच घेरलंय. तुझ्या काकांना माझ्यासाठी वेळच नसतो. त्यांना त्यांची शिफ्ट, त्यांच्या ओरडा फुरसत मिळत नाही. मी या घरात फक्त एक वस्तू बनून राहिले आहे. त्या बोलता बोलता रडू लागल्या. मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांना आधार देण्यासाठी माझा हात त्यांच्या खांद्यावर ठेवला, पण त्या स्पर्शाने जणू काही वीज कडाडली. त्यांनी माझा हात घट्ट पकडला. तो स्पर्श एक मैत्रीचा नव्हता, तर तो अनेक वर्षाच्या तुटलेपणाचा होता, जो आज बांधफोड होता. सूरज, तू आलास आणि या घरात पुन्हा जिवंतपणा आलाय. तुझ्याशी बोलताना मला स्वतःच अस्तित्व जाणवतं. त्या माझ्या अगदी जवळ येत म्हणाल्या. त्यांच्या अंगातून येणारा तो परिजातकाचा सुगंध आणि बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज, सगळं कसं गुंतागुंतीचं होत चाललं होतं.
समाजाला अनैतिक म्हणेल, पण त्या क्षणी त्या दोन एकाकी जीवांना फक्त एकमेकांचा आधार दिसत होता. आम्ही दोघेही एका अशा उंबरठ्यावर उभे होतो जिथून मागे फिरणं आता कदाचित शक्य नव्हतं. बाहेर पावसाचा जोर वाढतच होता. चाकणच्या फ्लॅटमध्ये हॉलमध्ये एका मेणबत्तीचा थरथरणारा प्रकाश होता. या प्रकाशात मनीषा काकूंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलताना दिसत होते. माझा हात अजूनही खांद्यावरच होता. तो स्पर्श हळूहळू उद्धार होत चालला होता. समाजाच्या नजरेत हे चुकीचं होतं, पण त्या एकांत क्षणी तिथे केवळ दोन माणसं होती. एक जो घरापासून दूर प्रेमासाठी आसुसलेला होता आणि दुसरी ती स्वतःच्याच घरात राहूनही प्रेमासाठी पारकी झाली होती. काकू, तुम्ही स्वतःला इतक एकट का समजता? माझा आवाज त्या शांततेत थोडा गंभीर वाटत होता. त्यांनी मानवर केली. मेणबत्तीचा प्रकाश त्यांच्या डोळ्यात चमकत होता. सूरज, तुला काय वाटतं? लग्न झालं, घर झालं म्हणजे आयुष्य संपत का? तुझ्या काकांचा स्वभाव वाईट नाहीये, पण त्यांच्या आयुष्यात फक्त शिफ्ट आणि टार्गेट धरलेत. मी सकाळी उठून त्यांच्यासाठी रबा बनवते, कपडे इस्त्री करते, पण दिवसभरात ते एकदाही माझ्या डोळ्यात बघून मला विचारत नाहीत की मनीषा, तू कशी आहेस? बोलता बोलता त्यांचा हुंदका फुटला. त्यांनी सहजपणे आपलं डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं. माझ्या शरीरातून एक लहरी धावून गेली. एका परिपक्व स्त्रीचा तो विश्वास आणि ती अर्थता मला अस्वस्थ करत होती. मी त्यांचा हात हातात घेतला. त्यांचे हात मऊ होते, पण कामामुळे थोडे खरखरीत झाले होते. काकू, रडू नका. मला वाईझ्याकडे पाहिलं. मी म्हणालो. त्यांनी हळूच माझ्याकडे पाहिलं. आमच्यातील अंतर आता खूपच कमी झालं होतं. सूरज, तू या सोसायटीत आलास आणि माझ्या आयुष्यातील ती सासली शांतता भंग पावली. तुझं ते हसणं, तुझं माझ्याकडे चोरून बघणं, मला कळतं सगळं. पण मी स्वतःला आवरत होते. पण आजच्या अंधाराने मला कमजोर केलंय. त्यांच्या शब्दात एक प्रकारची कबुली होती. ही कबुली अनैतिकतेकडे झुकणारी असली तरी त्यात एक सत्य होतं. मी त्यांच्या चेहऱ्याजवळ माझा चेहरा नेला. त्याच वेळी बाहेर विजांचा कडकडाटात झाला आणि त्याच वेळी काकूंनी माझे दोन्ही हात घट्ट पकडले. सूरज, हे चुकीच आहे ना? त्यांती चुकीचं काय आणि बरोबर काय हे ठरवणारे आपण कोण काकू? जेव्हा मन एखाद्या ओढीने व्याकुळ होतं तेव्हा नियम दुय्यम ठरतात. मी थोड्या धाडसाने म्हणालो. त्या रात्री लाईट पुन्हा आलीच नाही. आम्ही तासनतास बोलत राहिलो. त्यांनी त्यांच्या कॉलेजमधील गोष्टी सांगितल्या. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कवितांच्या डायरीबद्दल सांगितलं. मला जाणवलं की एका इंजिनियरच्या बायकोच्या मागे एक हळवी कवयित्री दडलेली आहे, जिची स्वप्न चाकणच्या या धुरकट हवेत कुठेतरी हरवली. हळूहळू गप्पांचा ओघ बदलला. आमचे संवाद आता अधिक वैयक्तिक होऊ लागले होते. तू लग्नाचा काय विचार केलायस? त्यांनी विचारलं. कळत नाहीये काकू, आयुष्यात कोणीतरी हवंय, जी मला समजून घेईल, तुमच्यासारखी. मी त्यांच्या डोळ्यात बघत म्हणालो. त्यांनी लाजून नजर खाली ओळवली. माझ्यासारखी वेडा आहेस तू? मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, संसारी आहे. वय फक्त आकडा सांगतो काकू, पण मन कधीच वयाचा बंधन पाळत नाही. मी त्यांचा हात जवळ घेत म्हटलं. त्या क्षणी वातावरणात एक वेगळाच रोमांस दरवळत होता. त्यांच्या अंगाचा तो सुगंध मला मोहून टाकत होता. त्यांनी हळूच माझ्या हातावर आपली बोट फिरवली. तो स्पर्श खूप काही सांगून जात होता. समाजाच्या चौकटी मोडून आम्ही एका अशा जगात प्रवेश करत होतो जिथे फक्त आमचे भाव आणि आमची ओढ होती. अचानक धरून कुठून तरी कुंदरे भुंगण्याचा आभास झाला आणि काकू भानावर आल्या. सूरज, आता तू ज्या काका कधीही परततील, त्यांची शिफ्ट संपण्याची वेळ झाली आहे. मी उठलो, पण मला जाण्याची इच्छा नव्हती. मी दारापर्यंत गेलो आणि वळून पाहिलं. काकून अजूनही तिथेच उभ्या होत्या, मेणबत्ती हातात घेऊन. उद्या भेटू, मी विचारलं. त्यांनी फक्त मान डोलावली आणि एक सुंदर पण गुंतागुंतीत स्मितस्य केलं. मी माझ्या फ्लॅटमध्ये आलो, पण माझं मन मात्र तिथेच राहिलं होतं. ती रात्र माझ्यासाठी केवळ एक पावसाळी रात्र नव्हती, तर ती की एका नव्या प्रवासाची सुरुवात होती. एक असा प्रवास जो रोमांचक होता,
पण तितकाच धोकादायक ही पुढच्या काही दिवसात आमचं हे नातं अधिकच घट्ट होत गेलं. दुपारी जेव्हा काका कामावर असायचे तेव्हा आमचे मेसेज सुरू असायचे. कधी जेवलास का, तर कधी आज तुझी खूप आठवण येते. आम्ही दोघेही एका अशा वळणावर होतो जिथे एखादे ठिणगी पडली की पूर्ण आयुष्य पेटून उठणार होतं. पुढचे काही आठवडे जणू स्वप्नासारखे गेले. आमचं नातं आता केवळ शेजार धर्मापुरत उरलं नव्हतं. काका जेव्हा दुपारच्या शिपला असायचे तेव्हा आमचा तो वेळ फक्त आमचा असायचा मनीषा काकूंच्या हाताची चव आता माझ्या जिभेवर कायमची रेंगोळू लागली होती. पण या उडीसाठी एक भीती मनात घर करून बसली होती. चाकणसारख्या छोट्या भागात भिंतींनाही कान असतात आणि डोळे तर जागोजगी असतात. एके दिवशी दुपारी मी ऑफिसमधून थोडा लवकर आलो. काकूने दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा वेगळंच ओढ होती. त्यांनी मला आत घेतलं आणि दरवाजा हळूच बंद केला. सूरज, आज खूप अस्वस्थ री, थांबायला हवं. पण मन मानायला तयार नाहीये, त्या म्हणाल्या. त्यांच्या आवाजातली ती व्याकुळता मला स्पष्ट जाणवत होती. मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांचा हात हातात घेतला. काकू, आपण काय गुन्हा करतोय का? दोन माणसांनी एकमेकांना आधार देणे चुकीचं आहे का? त्यांनी माझ्याकडे पाहिलं, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. समाजासाठी हा गुन्हाच आहे. सूरज, तू तरुण आहेस, तुझं आयुष्य पडलंय समोर, पण मी माझं काय? मी एका बंधनात अडकले आहे, जिथून बाहेर पडणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचे तुकडे करणं आहे. त्याचवेळी बाहेरून पायवाजाचा आवाज आला. आम्ही दोघेही दचकलो. काकूंची धावपळ उडाली. सुदैवाने ते शेजारचे कोणतरी होते, पण त्या क्षणाने आम्हाला जाणीव करून दिली की आम्ही किती धोकादायक खेळ खेळत होतो. दिवस सरकत गेले. काकांना कदाचित कशाचा तरी संशय येत होता की काय हे कळत नव्हतं, पण त्यांचं वागणं बदललं होतं. ते आता अचानक घरी यायला लागले होते. एके रात्री मी गॅलरीत उभा असताना काका त्यांच्या फ्लॅटमधून बाहेर आले. त्यांच्या हातात सिगरेट होती, जे सहसा ओढत नसत. काय सूरज साहेब, अजून झोपला नाहीस? काकांनी विचारलं. त्यांचा आवाज नेहमीपेक्षा जड होता. नाही काका, थोडं ऑफिसच काम होतं. मी कसाबसा शब्द जुळवून म्हणालो. बरं आहे, कामात लक्ष दिलेलं चांगलं असतं. माणसाने नेहमी आपल्या कामाशी आणि कुटुंबाशी प्रामाणिक असावं, नाही का? त्यांनी माझ्या डोळ्यात बघत विचारलं. त्या एका वाक्यात खूप मोठा इशारा दडलेला होता. दुसऱ्या दिवशी काकूंचे मेसेज आला. आज भेटू नकोस, वातावरण ठीक नाहीये. माझ्या मनात घालमेल सुरू झाली. मला जाणीव झाली की ज्या प्रेमाला आपण आधार समजत होतो ते कदाचित त्यांच्या संसारासाठी वादळ ठरणार होतं. त्या रात्री पुन्हा पाऊस सुरू झाला. चाकणच्या त्या फ्लॅटमध्ये मी एकटाच बसलो होतो. अचानक माझ्या दारावर टकटक झाली. दरवाजा उघडला तर समोर मनीषा काकू उभ्या होत्या, पूर्णपणे भुजलेल्या. काकू, तुम्ही यावेळी? काका कुठेलं नाही. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, फक्त आत घेऊन मला घट्ट मिठी मारली. त्या हुंदक्या देऊन रडत होत्या. सूरज, त्यांनी मला विचारलं. त्यांना संशय आलाय. मी काय सांगू त्यांना? मला कळत नाहीये. मला फक्त इथून लांब जायचंय. मी त्यांना सावरलं. काकू, शांत व्हा. लांब जाऊन प्रश्न सुटणार नाहीत. आपण जे काही केलं ते भावनिक ओढ होती, पण त्यात आता वास्तव समोर उभा आहे. त्या रात्री आम्ही खूप वेळ बोललो. तो संवाद अत्यंत रोमॅन्टिक पण तितकाच वेदनादायक होता. आम्ही ठरवलं की हे नात इथेच थांबवणं दोघांच्या हिताचं आहे. काकूंच्या संसाराची राखरांगोळी करून मला माझं प्रेम मिळवायचं नव्हतं. अनैतिकतेच्या उंबरठ्यावर उभे राहूनही शेवटचा निर्णय हा नैतिक असणं गरजेचं होतं. सूरज, तू माझ्या आयुष्यात आलेले एक सुंदर आठवण राहशील, पण आता मला या माझ्या कर्तव्यावर परत जावं लागेल. कदाचित काका बदलतील, कदाचित नाही, पण मी माझी ओळख हरू देणार नाही. त्या शांतपणे म्हणाल्या. त्यांनी माझ्या कपाळावर एक प्रेमाचा आणि निरोपाचा स्पर्श केला. तो स्पर्श त्या पावसाळ्यातील पहिला थेंबासारखा होता, थंड पण सुखद. त्या रात्री त्या त्यांच्या फ्लॅटमध्ये परत गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाहिलं, कुलकर्णी काका आणि काकू त्यांचे सामान गाडीत भरत होते. काकांनी कंपनीतून ट्रान्सफर घेतली होती. जातानी
काकूंनी एकदा वळून पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक कृतज्ञता आता होती. त्यांनी मला न बोलताच बरंच काही सांगितलं होतं. मी माझ्या गॅलरीत उभा राहून त्यांची गाडी जाताना पाहत होतो. चाकांचा तो रस्ता, जो दररोज हजारो कामगारांना वाहून नेतो, आज माझ्या आयुष्यातील एक सुंदर पान घेऊन चालला होता.